ह्या इथे ब्रिज वरती केला जातो आणि जहाज पास म्हणजे आजचं जेवण जे आहे ते केळीच्या पानावर आहे. ऑथेंटिक गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वतः मी चाललो आहे ते म्हणजे रामेश्वरमला. आणि रामेश्वरम हे एक बेट आहे, त्यामुळे आपल्याला पंबन ब्रिज जो आहे तो क्रॉस करून जायला लागतं. सो पंबन ब्रिजला जर आम्हाला तिथे थांबायला चान्स मिळाला तर तिथे थांबून तुम्हाला मी शूटिंग करून दाखवेन तिथे कसं आहे पंबन ब्रिज. आणि आजचं जेवण आहे ते म्हणजे केळीच्या पानावर आपल्याला मिळणार आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवणार. With you, I'm heavy breathing. Feels like I'm lucid dreaming. I'm not usually the type to rush into the night. This time I can't be speeding. I'm taking it slow, but I just want more. I'm taking it slow. तर म्हणजे आता मी आलो आहे ते म्हणजे पंबन ब्रिज. जे रामेश्वर ते पंबन म्हणजे रामेश्वर हा एक आयलंड आहे, तर ते जोडण्याचं काम जो करतो ब्रिज त्या ब्रिजवर आहे. हा जो दिसतोय तो जुना पूल आहे आणि हा जो दिसतोय तो नवीन पूल आहे. आणि जर मोठं जहाज वगैरे आलं तर ते ह्या इथे ब्रिज वरती केला जातो आणि ते जहाज पास होतं इथून. इथून जहाज पास होतं. कुठचं जर का शिप वगैरे असेल किंवा काही असेल तर ते या ठिकाणी तो ब्रिज आहे तो मधनं वरती होतो. म्हणजे आजचं जेवण जे आहे ते केळीच्या पानावर आहे. ऑथेंटिक
मंडळी, आपण अशा रीतीने आत्ता पोहोचलो आहे, ते म्हणजे धनुषकोडीला. आणि इथूनच राम सेतूचं सुरुवात होते आणि तो संपतो ते म्हणजे श्रीलंकेला. टोटल इथून 18 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि पूर्ण हा जो आहे आपल्याला दिसतोय तो राम सेतू आहे. तर इथे आपण एक ड्रोन शॉट पण घेणार आहे, ड्रोननी पण दाखवतो, म्हणजे वरनं ॲक्च्युअल कसं दिसतं, सो ते पण बघूया आपण. रामायण में नल और नील भगवान राम की वानर सेना के दो शक्तिशाली वानर थे जिन्होंने समुद्र पर सेतु बनाने में मुख्य भूमिका निभाई थी। नल भगवान विश्वकर्मा के पुत्र थे, जबकि नील अग्निदेव के पुत्र और वानर सेना के एक प्रमुख नेता थे। नल और नील अपने बचपन में बहुत नटखट थे। जब भगवान राम ने समुद्र पार कर लंका पहुंचने का मार्ग ढूंढा, तब समुद्र देव ने नल और नील के श्राप का उल्लेख करते हुए सेतु बनाने का सुझाव दिया। नल और नील ने पत्थरों पर भगवान राम का नाम लिखकर उन्हें पानी में फेंका और इन पत्थरों से लंका तक सेतु का निर्माण किया। इस पुल को नल सेतु कहा जाता है। भगवान राम और उनकी वानर सेना इसी सेतु के माध्यम से लंका पहुंचे। युद्ध में विजय प्राप्त करने के बाद वे इसी मार्ग से अयोध्या लौटे। hours later. भरपूर सारे आयटम्स असे लावलेले आहेत. कर्ड वगैरे, इकडे पापड्स, इकडे सूप आहे, लेमन कोरिएंडर, सॉरी कॉर्न सूप आहे ते. इकडे सगळं
पनीर, हो न्यूडल्स, नॉर्मल प्लेन राईस आहे, नंतर इकडे रस्सम आहे, मीन्स आपण त्याला डाळ आमटी म्हणू शकतो. डाळ इकडे आहे आणि इकडे नान रोटी वगैरे ते येईल आता, कारण मी आत्ता चालू आहे, येईल. आणि इकडे स्वीट आहे आणि इथे आपल्याला ठेवलं आईस्क्रीम आणि इकडे आहे चिकन आणि इकडे आहे फिश. तर मंडळी अशा रीतीने आपण चाललेलो आहे ते म्हणजे माझ्या हॉटेलला, आणि हॉटेलवरून मी उद्या जाणार आहे ते म्हणजे माझ्या घरी, ते म्हणजे मुंबईला. आणि आपली जी कोकणची जी सिरीज होती, साऊथची जी सिरीज होती, ती इथेच समाप्त होते. भेटूया आपण एका अशाच नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत बघत राहा रोड ट्रिप्स विथ नील, आपला चॅनल. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय.